नीरज चोप्रा आर्मीमध्ये ऑनररी लेफ्टनंट कर्नल झालाय आणि असंच MS धोनी, सिराज यांना सुद्धा ऑनररी रँक दिलेले आहेत। पण त्यांना ड्युटीवर जावं लागतं का आणि त्यांना त्याचा पगार मिळतो का? तर सर्वात पहिले ही ऑनररी रँक सिस्टीम ही ब्रिटिश आर्मीमध्ये सुरू झाली। तेव्हा ज्युनियर कमिशन ऑफिसर म्हणजे JCO यांना त्यांच्या लॉंग पिरियड सर्व्हिससाठी रिटायरमेंटच्या वेळी हे ऑनररी रँक दिल्या जायच्या आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही JCO यांना लेफ्टनंट किंवा कर्नल या ऑनररी रँक देण्याची प्रथा चालू ठेवण्यात आली। पण 2008 मध्ये कपिल देव यांना 1983चा वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी टेरिटोरियल आर्मीने लेफ्टनंट कर्नल ही रँक त्यांना दिली होती। तेव्हापासून सचिन तेंडुलकर, अभिनव बिंद्रा, MS धोनी आणि आता नीरज चोप्राला ही रँक देण्यात आली। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ऑनररी रँक त्यांच्या सन्मानाबद्दल त्यांना दिली जाते, त्यामुळे त्यांना ना ड्युटीवर जावं लागतं ना त्याचा त्यांना पगार मिळतो। आणि युद्धाचा जरी वेळ आला तरी त्या रँक होल्डरने ठरवायचं असतं की युद्धात सहभागी व्हायचं की नाही। त्यांना आर्मीतले कसलेच बंधन नसते। पण याला अपवाद हा नीरज चोप्रा आहे, कारण तो पूर्वीपासूनच आर्मीमध्ये होता, त्याला तर ड्युटी करावीच लागते आणि त्याला सॅलरी सुद्धा मिळते। आणि असंच DSP सिराजचं सुद्धा आहे। काही दिवसांपूर्वी तेलंगणा गव्हर्नमेंटने सिराजला DSP हे टायटल दिलं होतं। त्यासाठी त्यांनी त्यांच्या विधिमंडळातून एक स्पेशल वॅकन्सी काढली आणि शैक्षणिक पात्रतेची सूट देऊन सिराजला DSP करण्यात आलं होतं आणि त्यांनी त्याचा तो पदभार पण स्वीकारला होता। त्यामुळे त्याला त्याचा पगार मिळतो, पण त्यांनी ड्युटी करावी असं बंधन त्याला नाहीये। आता या खेळाडूंना आर्मीमध्ये, पोलिसांमध्ये अशा ऑनररी रँक का दिल्या जातात? तर फक्त आणि फक्त त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रेरणा देत राहावी यासाठी। आणि या अभिमानाची गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो सुद्धा नक्की करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।